सगळे पिकं रासायनिक मध्ये किती खत टाकायचे तुम्ही एकराला? एकराला काय 10 गोण्या टाकून द्यायच्या रासायनिकच्या. हा. काय व्हायचं हो? काय यायचं भारी आधी 2-3 वर्ष चांगलं ऍव्हरेज निघाल नंतर काय 10 टाका नाही तर 15 टाका ऍव्हरेज काय काहीच त्याच्यात फरकच व्हायना. किती वर्ष झाली तुम्हाला तिकडून येऊन? 4 वर्षात. 4 वर्षात हे सगळे प्रयोग करून झाले. हा. किती काढले एकरात कांदे? ते 22-23 टन काढेल. 400-450 गोण्या हा एका एकरा एकराला याच वावरामध्ये याच वावरामध्ये काढल्या. नंतर ते ॲव्हरेज कितीवर आलं? 10-12 टन. कुठून? 22 वरून. हा. 22 वरून 12 वर. आम्ही ही तर अधोगती हो. मग नंतर आधी शेण गोण्या वाढवत गेले आणि उत्पन्न कमी होत गेलं. सुरुवातीला मी रासायनिक वापरत होतो. बर. सुरुवातीला मला असंच 18-20 टनापर्यंत ॲव्हरेज मी काढले. हा त्याच्यानंतर तेच ॲव्हरेज आमचं 10 ते 12 टनावर आलं. बर. त्याच रानामध्ये तेच क्षेत्र तेच मटेरियल सगळं माणूस तोच. माणूस तेच पाणी तेच सगळं तेच. गेल्या वर्षी चमत्कार झाला मा. गेल्या वर्षी आता तुम्हाला ते मग अशी फोटो दाखवले ना, तुम्हाला चमत्कार नाही वाटत का? 22 वरून तुम्ही 12 वर आली. नाही मोठा चमत्कार आहे ना तो. हा चमत्कार लोकांना का बरं दिसत नाही हो? 100 टन ऊस काढेल आम्ही बर. म्हणते. आता का नाही काढती? आता 30-40 वर समाधान. तेच लोक आता का नाही काढती? त्या वर्षी माझा ॲव्हरेज निघालं 22 ते 23 टन. ते पण लागवड कधीची ते नाही विचारले सर तुम्ही. कधी? 16 जानेवारी. 16 काय बात जानेवारी करायली? माझ्याकडे तारीख आहे. मशीनची लागवड आहे. तुमचे फोटो पाहिले मी, मला असं वाटलं AI बनवले. ओरिजिनल हो हे आमचे ते आहे ना हा? एडिटर. हा त्यांनी ना मला दाखवले फोटो. आम्हाला माहिती आहे, त्या मार्केटमध्ये वर्षभर माझा कांदा 1 नंबर भावानेच गेला. म्हणजे तो पूर्ण मार्केटमध्ये जेव्हा नेला हायेस्टच विकायचा. हायेस्टच विकायचा. तो कांदा काय सुपर यायचा आहे ना, होता. तो गोणी मी तुम्ही गोण्यामध्ये भरलाय तो मागून पाहिल्यावर काय वाटतं आतमध्ये टोमॅटोच भरले असं वाटतं. व्यापाऱ्यांची सर त्या वक्ताला बीड द्यायला झुंबड राहायची. 40 लिटर 4 एकरामध्ये 40 लिटर सॉइल चार्जर. 40 लिटर मी सॉइल सोडले. एक 10 लाख रुपये. किती एकरचे? 4 एकर. 4 एकर मध्ये 10 लाख. नाही. त्याच्या अगोदरच्या वर्षी वापरलं सर, त्याच्या अगोदरच्या वर्षी वापरलं, रिझल्ट चांगला भेटला. दुसऱ्या वर्षी थोडा कटाळा केला आणि मागच्या वर्षी नाही वापरलं तर रोप काला झालं. गेलं. बरं आपण नाही, नाही म्हणतो आराम. का, मग काय? जास्त पैसे झाल्यावर आपण विसरून जातो सगळं. पैसे संपले का मग आठवत. आपलं गिन्नी नाही. हम्म. गिन्नी 10 वर्ष होत सर. यांना पण विचार 10 वर्ष. तिथं कांदे केले होते. तिथं रोप टाकलं तिथं. तिथं रोप टाकलं तिथं रोप होतं टाकलं. तरी सक्सेस झालं. तरी तरी सक्सेस. सक्सेस. 10 वर्ष तिथं गिन्नी होत. यांनीच त्याचं नाव काय ठेवलं असेल एक हाताचं? हाय. जादू. कुठं चालले म्हणले का जादू आणायला चालले. क्या बात आहे. क्या बात. काय वाजलं पाहिजे. यांनी ठेवलं ते नाव जादू. जर आपल्याकडे सोनं असेल ना हा तर त्याची कॉलर मार्केटमध्ये टाईट असेल. क्या बात आहे. यस. तुम्हाला सांगतो. इथं मक्याचं पीक घेतलं हा होतं. हा कांदा मका वगैरे म्हणलो बर. जर थोडं हे करू म्हणजे ते रासायनिक मध्ये घेतली आपण सगळी पिकं. सगळे पिकं रासायनिक मध्ये हा. किती खत टाकायचे तुम्ही एकराला? एकराला काय 10 गोण्या टाकून द्यायच्या. रासायनिकच्या. हा. काय व्हायचं हो? काय यायचं भारी आधी 2-3 वर्ष चांगलं ऍव्हरेज निघाल नंतर काय 10 टाका नाही तर 15 टाका ऍव्हरेज काय काहीच त्याच्यात फरकच व्हायना. का बरं? आपण कसं म्हणतो एखादी गोष्ट. किती वर्ष झाली तुम्हाला तिकडून येऊन? 4 वर्षात. 4 वर्षात हे सगळे प्रयोग करून झाले. हा. म्हणजे पहिले 2 वर्ष चांगलं उत्पन्न निघालं. हा 2 वर्ष. किती काढले एकरात कांदे? ते 22-23 टन काढेल बेडवर बर का. हा बेडवर जे ऍव्हरेज निघतं ते सरी आणि वाप्यात नाही निघत. अच्छा बरं. किती काढलं म्हणले? ते 22-23 टन. म्हणजे किती क्षेत्रामध्ये? 400-450 गोण्या हा एका एकरा एकराला याच वावरामध्ये. याच वावरामध्ये काढल्या. नंतर ते ॲव्हरेज कितीवर आलं? नंतर काय 10-12 टन. कुठून? 22 वरून. हा. 22 वरून 12 वर. आम्ही ही तर अधोगती हो. मग नंतर आधी गोण्या वाढवत गेले आणि उत्पन्न कमी होत फक्त गेलं. आधी होतं शेणखत वगैरे टाकायचे. हा. नंतर शेणखत अवेलेबल व्हायना नाही एवढं टाकणं बी किती शक्य. दिवस टिकायचे ते कांदे? ते भरपूर दिवाळी पोत्र ठीक सुरुवातीला टिकायचे हा. आणि नंतर नंतर खराब व्हायला म्हणजे कांदे कमी पण झाले आणि टिकायचे पण बंद झाले. साईज पण नंतर आधी लय भारी वाटलं. हा. नंतर काय एवढं साईज नाही काय नाही एवढं विशेष काही नाही म्हणजे झालं. ॲव्हरेज झालं सगळं. हा ऍव्हरेजली वाटायचं. आता पण कांदे पिकवतो ना तुम्ही? हो. तुमचे मित्र आहे ना हे? जवळचे? हा. काय नाव तुमचं? अनिल नामदेव. थोडं पुढे या. अनिल. नामदेव डोस. तुम्ही कांदा पूर्वी करत होते, पूर्वी यांच्या बरोबर करत होते. करत होतो. यांची शेती तुम्हाला माहिती आहे? आणि यांनीच मला सांगितलेलं होतं. हा यांनी आमच्या गावात वापरलं. ये म्हणे यांचा बी बाग होता यांनी उपसून वगैरे टाकला. ये म्हणे मला ते वापरून पाय म्हणे काय होतं आधी चालू तुम्ही म्हणत काय होतो. नव्हतं वापरलं? त्यावेळेस म्हणजे 2009 मध्ये
अच्छा तेव्हा हे टेक्नॉलॉजी नव्हती. टेक्नॉलॉजीच नव्हती. व्हिडिओ वगैरे देवा. नव्हते. ज्यावेळेस उपासना मोबाईलच त्या नव्हता तर दुसऱ्या तुमच्या इकडे कॉन्टॅक्ट पोहोचणार कसं काय? नंतर मला आपले जाळे निंबामध्ये मग तुम्ही कांद्याला वगैरे वापरताय. मग सुरुवातीला मी रासायनिक वापरत होतो. बर. सुरुवातीला मला असंच 18-20 टनापर्यंत अवरेज मी काढले. हा त्याच्यानंतर तेच अवरेज आमचं 10 ते 12 टनावर आलं. बर. त्याच रानामध्ये तेच क्षेत्र तेच मटेरियल सगळं माणूस तोच. माणूस तेच पाणी तेच सगळं तेच. गेल्या वर्षी मी चमत्कार झाला मा. गेल्या वर्षी आता तुम्हाला ते मग फोटो दाखवले ना, तुम्हाला चमत्कार नाही वाटत का 22 वरून तुम्ही 12 वर आली. नाही मोठा चमत्कार आहे ना तो. हा चमत्कार लोकांना का बरं दिसत नाही हो? असं ते चकित का नाही होती बाब आपण 22 वरून 12 वर आलो आणि खत बी जास्त आणि खर्च बी जास्त, नाही, आता औषध बी जास्त. आधी ऊसाचे आहे ना लोक आपण तुम्ही ऐकलं असं लोक आधी म्हणायचे 100 टन ऊस काढेल आम्ही बर. म्हणते. आता का नाही काढती? आता 30-40 वर समाधान मानतो. तेच लोक आता का नाही काढती? माती तीच आहे ना. माती तीच, वावर ते, पाणी तेच, बोर तेच, विहीर तेच. घेतलं ना सर, आम्ही यांनी पण घेतला, आम्ही पण अनुभव घेतला. मग आता काय झालं? 100% वापरतो ना माणूस पूर्ण ताकदीने. नाही नाही मग तुम्ही वळाले म्हणजे सिरवे तिकडं नाही हो, मी कांदे आणि कपाशी कधी वळाले पण तुम्ही? कधी वळाले तुम्ही? 5 वर्षापासून. 5 वर्षापूर्वी. मग काय कांद्यात बदल झाला तुमचा? मागच्या वर्षी कांदे पाहिले मी. मागच्या वर्षी माझं अवरेज निघालं 22 ते 23 टन. ते पण लागवड कधीची ते नाही विचारले सर तुम्ही. कधी? 16 जानेवारी. 16 काय बात जानेवारी करायली? माझ्याकडे तारीख आहे, मशीनची लागवड आहे. स्वतः मशीन घेतलं कांदे लावायचं. हा, यांनी ट्रॅक्टर मशीन घेतलं विकत 15 दिवस कांदे लावित होते त्यांच्याच मशीनी. काही अनुभव नाही लावायचे आमच्या गावात. आणि टेक्नॉलॉजी वापरली. हा. हो पण मग क्षमतेने वापर. तुमचे फोटो पाहिले मी, मला असं वाटलं AI बनवले. ओरिजिनल हो हे आमचे ते आहे ना. हा? एडिटर. हा त्यांनी ना मला दाखवले फोटो. आम्हाला माहितीये राहुरी, आपलं राहुरी कृषी मार्केट आहे. हा त्या मार्केटमध्ये वर्षभर माझा कांदा 1 नंबर भावानेच गेला. म्हणजे तो पूर्ण मार्केटमध्ये जेव्हा नेला हायेस्टच विकायचा. हायेस्टच विकायचा. मग तो कांदा काय जो सुपर यायचा आहे होता. ना, तो गोणी मी तुम्ही गोण्यामध्ये भरलाय तो मागून पाहिल्यावर काय वाटतं आतमध्ये? टोमॅटोच भरले असं वाटतं. व्यापाऱ्यांची सर त्या वक्ताला बीड द्यायला झुंबड राहायची. मी बाजार काही असो तुम्हाला काही असो 500 रुपयांनी मार्केट राहायची. आता टाईट. यांनी पण आहे ना, यांनी पण यांच्या कांद्याला वापरलं होतं. फक्त पुढे कृषी या, पुढे अमृत या. वापरलं होतं. सेम जी क्वालिटी आहे ना, हा सेम तीच क्वालिटी यांची पण होती. म्हणजे तुम्ही काय काय वापरलं होतं कांद्याला मागच्या वर्षी? कृषी अमृत, सॉइल चार्जर, हा. शक्ती सम्राट व्हरायटी. ह्युमस गोल्ड म्हणजे दाणेदार आणि कृषी अमृत. 40 लिटर मी दोन, आता विषयाला माहिती 40 लिटर 4 एकरामध्ये 40 लिटर सॉइल चार्जर. 40 लिटर मी सॉइल सोडलं. लोक 2 लिटर सोडायचे मला विचार करते. मी 40 लिटर सोडलं. विषयाला माहिती खोटं नाही हा बोलत. 40 लिटर सोडलं काय विचार सर? चालू वर्षी. मला सांगा आता आता माझं काय झालं, माझ्या सॉईलचं आहे ना, माझ्या नव्या बंगल्यातली अर्धी खोली भरली होती. मम्मीने ते भांगारला इकून टाकली. सॉइल चार्जरची हा, दबडेनी. किती वापरलं याचं ते गणित? गणित नाहीये पण ती भरलेली होती. ती मम्मीला म्हटलं मला आता एक गर्दी सांगा. पुराणा नाही, भांगार मध्ये इकून टाक. नाही मला एक सांगा, तुम्ही कांदे मागच्या वर्षी किती कांदे 22 टनाचे सगळे विकले, किती पैसे झाले असेल चांगली पैसे. तरी पण एक सरासरी? एक 10 लाख रुपये झाले. किती एकरचे? 4 एकर. 4 एकर मध्ये 10 लाख. हो मी तो एक व्हिडिओ बनवला बाबा 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 बाबा, त्याचे 10 आणि 20 लाख व्ह्युअर्स झाले. 20 लाख 30 लाख 3 मिलियन व्ह्युअर्स. आणि त्याच्यामध्ये ना 1000 लोक तर निगेटिव्हच कमेंट्स. कोण काय म्हणतो कोण काय म्हणतो तो पार डायरेक्ट भनभन एखादं पेताळ कसं बन किंवा डोकं फुटलं होते कुत्र कसं भनभन त्याचे भनभन विचार काय हे फेक आहे, माझे 1 एकर घेन, तू करून दाखव आणि हे करून दाखव आणि ते करून दाखव. तुम्हाला असंच म्हणतील. पूर्ण पावसामध्ये माझं रोप होतं. जसं मी रोप टाकलं तसं रोप त्या रोपाला पाऊसच लागतो. 5 दिवस पाऊस. सारखा पाऊसच. सारखा पाऊसच. मग कुठलं रोप येतच नाही आता. त्यांचं नाही ना आलं का हो टोपीवाले? त्यांनी वापरलं नाही. तुम्ही वापरलं नाही? त्याच्या अगोदरच्या वर्षी वापरलं सर, त्याच्या अगोदरच्या वर्षी वापरलं, रिझल्ट चांगला भेटला. दुसऱ्या वर्षी थोडा कटाळा केला. म्हणजे अंगलट आली का? परकडल्या वर्षी रिझल्ट चांगला भेटला कांद्याला, रोपाला, सगळ्याला. कांदे पण मस्त निघाले. हा आणि मागच्या वर्षी नाही वापरलं तर रोप काला झालं गेलं. बरं आपण नाही, नाही एवढं म्हणतो आराम. का, मग काय जास्त पैसे झाल्यावर आपण विसरून जातो सगळं. पैसे संपले का मग आठवत. मग रानात रोप येईल बर का. हा? वर्षभरी घासाचं रान नाही, होतं. तिथं रोप घासाच्या येईल रानात तिकडं. आणि तिचे तुम्हाला जे व्हिडिओ दाखवले ना आता, गिन्नीच्या रान. आपलं गिन्नी नाही, हम्म. गिन्नी 10 वर्ष होत सर. यांना पण विचार 10 वर्ष. तिथं कांदे केले होते, तिथं कांदा केलं तरी? रोप टाकलं तिथं. तिथं रोप टाकलं तिथं रोप होतं टाकलं. तरी सक्सेस झालं. तरी तरी सक्सेस. सक्सेस 10 वर्ष तिथं गिन्नी होत. बघा शेतकरी असं म्हणतील पूर्ण टाकते ना डोस तो. गिन्नीच्या रोपाचा रानामध्ये रान 2 वर्ष काहीच येत आपण नाही. घेतलं होतं माझ्याकडे. ते हा. घासाचं रान आहे. घासाचं रोप बी येईल रान का? आणि गिन्नीचं रान.
म्हणलं याला 100% वापरायचं. मला सांगा तुम्ही काय काय खर्च केला? 40 लिटर सॉइलचं जर वापरलं, कृषी अमृत किती बॅगा वापरल्या, हे SSM किती वापरलं, बेसल डोस मध्ये ना 10 बॅग कृषी अमृत वापरले, अजून म्हणजे 8 बॅग कृषी अमृत, 2 बॅग आपले SSM ते किती वापरल्या? ते 11चा डोस वापरला. म्हणजे 4-4 2-2 का 2-2 1-1? 3 वापरले होते त्यांनी, 3-3-2. 3-3-2. SSM. अच्छा, यांनीच त्याचं नाव काय ठेवलं असेल या खताचं? हाय जादू. कुठं चालले म्हणले का जादू आणायला चालले. क्या बात आहे, क्या बात, काय वाजलं पाहिजे. यांनी ठेवलं ते नाव जादू. म्हणजे का बरं जादू ठेवलं? म्हणजे आम्हाला जरी बघितलं ना समोरून आता आली जादू. जादू आली. का हो? असं का बरं नाव ठेवलं? नाही ते तर आम्हाला चांगलं समाधान वाटलं नाही, ना, नाही, चांगलं समाधान. picnic. खरोखर आबा, असं पीक या- येऊ या शकतं. आनंदाच्या चेहऱ्यावर. असं पीक येऊ शकतं अशी विश्वासच नाही. हा. मग त्यावेळेस नव्हता ना, पण ते आलं. आलं होती. आलं आलं. तुमचं यांचं पण आलं. तुमचं पण आलं. 100% आलं. लोकांचं- नाही, खोटं बोलायचं नाही. हा? माणसाने काय होतं, शेतकरी सगळे शेतकरी आता आपलेच व्हिडिओ बघून शेतकरी आपलेच आपले जास्त शेतकरी. हा मोटिवेशन होते. कोणी कोणाला फसवल्या जात नाही. कारण तुम्हाला सांगतो हे शेतकरीच शेतकऱ्याला वाचू शकतो. आणि वाटोळे बी तू शेतकरीच करतो. शेतकरी बी करेल चुकीचं शकतो. बोलल्यावर, आहे ना असं काही ठिकाणी. चुकीचं बोलल्यावर वाटोळच होईल ना. खोटं जे बोलल्यावर वापरलं आता मीच सांगतो ना, हे चालू वर्षी मी थोडंसं माझ्याकडून थोडंसं आर्थिक अडचण शिक्षणाच्या हा. मुलांच्या थोडंसं भांडवलच अहो, थोडंसं ते कमी नाही, पडलं. आपण एक म्हणून त्या- थोडंसं कमी वापरले नाही, गेले. नाही, आणि त्याच्यामध्ये एक ही. थोडंसं मालाला पण या वर्षी गेल्या वर्षी 22 टन निघाले, चालू वर्षी 15 टन निघाले. हा, पाहिलं फरक बसला. बरं. आपण लोकांना माहिती रे, लोक काय म्हणणार? नाही, नाही, आणि अरे तुमच्या खात्यात थोडी भरत साईड नाही ना. हा. त्याच्यामुळे भांडण होतं, सर. तुम्हाला एक सांगू का? एक लक्षात घे, पहिली गोष्ट, या जगात उधार काय मिळतं माहिती का? अहो थोडं फार सांगतो ना तुम्हाला, उधार काय मिळतं. काय मिळतं? जे ओरिजिनल राहत नाही ना, हा. तेच उधार त्याला मिळतं. साईड अजून एक गोष्ट, ज्यांनी वाटोळं होतं ना, तेच उधार मिळतं. तुम्हाला जे पण जे नाही, तुमचं नाही. कल्याण आहे बघा, मला सांगा, गावठी तूप उधार मिळतं का? नाही ना, सोनं उधार मिळतं का? नाही. हा बरोबर आहे ना. मी पण अनुभव घेतला. पूर्ण ताकदीनं वापरलं जादूच. SCT वैदिक जादू आहे ना, मग तुम्हाला जादू उधार घालायला लागत. उधार कसं काय जादू होईल? नाही उधार म्हणजे काय थोडं साईड थोडं 4-2 दिवसाचं. एक लक्षात ठेवा बघा, आपण एक व्यावसायिक आहोत. एक सिंपल गोष्ट मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगायची आहे. आता डाळिंबाचा विषय नाही, हा इथं कांद्याचा विषय निघाला. कांदा म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा पार कळ आहे बेंबीची, बरोबर आहे की नाही? हा, एकतर आली तर कळ आहे, नाही तर वळ आहे सगळी, काहीच नाही, सगळी वळ अंगावर, दुसरं काहीच नाही. एक लक्षात ठेवा कांद्याच्या बाबतीमध्ये, की कांदा असो किंवा काही पण असो किंवा डाळिंब असो, शेतकऱ्याची समस्या सांगतो तुम्हाला मी. तुम्ही आता पण बोलले, एकदम बरोबर बोलले. आता मला सिंपल सांगा, की ज्या वेळेस एखादा बिझनेसमॅन बिझनेस करतो, कारण जगातले कुठले पण बिझनेस घ्या, त्याच्यामध्ये किती टक्के नफा आहे? समजा सोनाराचा बिझनेस घ्या, किती टक्के नफा आहे? 10-20 टक्के. तो पण लय झाला, 1-2 टक्केच मिळतं मार्जिन त्याला, पण तो मग मजुरीवर काढतो, तो भाग वेगळा. पण 10% पुढे नाही. ओके, त्याची स्पर्धा आहे, त्याची मी काय करतो आणखीन त्याच्यामध्ये बी रेट त्यांचा काटछाट, एवढी सूट दिली तेवढी सूट दिली, ज्यावेळेस सीझन असतो तेव्हा, म्हणजे त्याचंही कमी होतं, बरोबर आहे. तरी पण सोनाराचं काय राहतं, मोठं शोरूम, बरोबर आहे. का बरं? कारण त्याची उलाढालच तर लाखोंमध्ये राहते. एक गरीबातला गरीब जाऊन सुद्धा लाखोची उलाढाल करतो. कोण? सोनार. सोनार. ओके, आणि ती सगळी कशी करतो? कॅश. म्हणून सोनार काय प्रॉफिट मध्ये ओके, किती टक्के प्रॉफिट आहे फक्त त्याला? 10%. 10%पेक्षा कमी. सोनाराने उधार देऊ द्या, एका तासात माल खाली गेला. तासात. बरोबर आहे. खाय का नाही? हा, बरोबर. अगदी अब्जाधीश लोक आहे मोठमोठे, त्यांना देखील 10-20% पुढे नफा नाही. आता शेतकऱ्याचं गणित काढा, तुमचंच गणित घेऊ आपण, तुमच्या कांद्याचं गणित घेऊ. आता लोक म्हणतील डाळिंबाचं लय मोठे, कांद्याचं घेऊ. कांद्याला तुम्ही किती खर्च केला? 22-23 टनाला 17-18 हजार रुपयापर्यंत जातो. म्हणजे 20,000 रुपये एकरी, एकरी जातो. बरोबर आहे. म्हणजे 2.5 एकरचा किती झाला सर? मी तुम्ही 40-50-60,000 रुपये, बरोबर आहे. मी म्हणतो एकरी 40,000 खर्च झाला. एसीडीवतीचा खर्च किती होतो? 40 झाला. ज्यांच्याकडे फार नापीक जमीन आहे त्यांच्याकडे 4 एकरचे समजा 10 लाख झाली, बरोबर आहे की नाही? मग तुमचा 1 लाख गेली, 9 लाख शिल्लक राहिले की नाही? मग तुम्ही खर्च किती केला? 1 लाख रुपये. झाले किती? 10 लाख रुपये. म्हणजे 9 लाख रुपये, म्हणजे 1 रुपया गुंतवल्यावर 10 रुपये मिळतात. म्हणजे ते किती पट झालं? ते 1000 पट प्रॉफिट आहे. किती? 1000 पट प्रॉफिट आहे. 1000%. 1000 पट नाही, 1000%. आता मला सांगा, 1000% प्रॉफिट आहे, हे तर मटक्या बिटक्यापेक्षा बी भारी आहे ना, लॉटरीपेक्षा बी. आणि कांद्यात कशात? बरं राहू द्या, 1 लाख रुपये तो झाले ना, 1 लाख रुपये अजून बाकीचा मशागतीचा आणि मजुरीचा खर्च धरू, 2 लाख, 8 लाख शिल्लक. तरी अजून एक काही लोक म्हणते नाही हो एवढंच होत नाही, सगळं मजुरी काय लागत भाऊ, तुझा अजून 1 लाख. 3 लाख 3 लाख जरी गेले 7 लाख तरी शिल्लक. 700 पट प्रॉफिट आहे. किती? पण कधी? जर तुम्ही सोनं पिकवलं तर. तुम्ही जर केमिकल पिकवलं तर तो कांदा चाळीतच चढतो.
माझ्या बरोबरच्या लागवडी होत्या सर. आणि इथं हा तोंड बडवतो. मग चलो काय म्हणतोय तुम्हाला मी, तुम्ही विष पिकवणार, आज शेतमालाला का बरं दर्जा नाही, का बरं व्हॅल्यू नाही? अहो मी बाजारात जातो रोज, दर आठवड्याला मी 2दा स्वतः मार्केटला जातो, भाजी मार्केटला, भाजी विकत घ्यायला. कशाला? भाजी विकत घ्यायला स्वतः तिथे जाऊन मी ग्राहकांशी बोलतो, शेतकऱ्यांशी, तिथल्या शेतकरी असतील काही व्यापारी असतील सगळ्यांशी बोलतो. तुम्हाला सांगू का मी महत्त्वाची गोष्ट, तिथं बोलल्यावर ग्राहकांना ज्यावेळेस मी विचारतो ना, तेव्हा ते मला सांगता, साहेब ऑर्गॅनिक फिरगॅनिक काही नसतं, हे लोक मूर्ख बनवता म्हणे, घरी गेल्यावर त्रासच होतो म्हणे त्याचा, यांच्याकडे ऑर्गॅनिक फिरगॅनिक काहीच नाही म्हणे, उगाच पैसे ऑर्गॅनिक नावाखाली जास्त घेता म्हणे आपल्याकडे. आहे फरक आहे. माझ्या त्या कांद्याच्या वकलावरून विषय व्हायचा, जे व्यापारी इथं मार्केटमध्ये जे कांद्याचं वक्कल उचलायचे आंध्रा कर्नाटक मधले, हे माझं जर वक्कल त्यावेळेस त्या एखाद्या निलावला जर नसेल ना, तर ते विचारायचे शेट वक्कल नाही आहे का डॉलरवाला, कारण ते वक्कल त्यांच्या लोकल दुकानला हात विक्रेना काट्यावर विकायची. ऐकलं? म्हणजे ही चर्चा मला त्यांनी सांगितली, अरे भाऊ तुझा माल टाका जा, त्यांना माल लागतोय तो. कळलं? म्हणजे मी तुम्हाला काय सत्य परिस्थिती म्हटलो, बरं का? म्हणजे तुमच्या आज अन्न जा मार्केटमध्ये घ्यायला, अहो रोग विकत आणावं लागतो आपल्या घरामध्ये. विचारते बरं का शेखर सर, खरोखर विचारायचं. अहो तुम्ही भाजीपाला आणता, धान्य आणता, तुम्ही ज्यावेळेस विकत आणता त्यावेळेस तुम्ही काय आणताय घरी? पोषण आणताय का? मग काय आणताय? रोग आणताय विकत. मला कळतं मी रोग विकत आणतोय. आता मला ज्ञान आहे म्हणून मी ओळखतो बरोबर की केमिकलमध्ये सुद्धा आहे ना, केमिकलमध्ये सुद्धा काही माल ऑर्गॅनिक निघतो. हे फार खोलचा अभ्यास आहे, तो प्रत्येकाला कळणार नाही, परंतु तो चांगला माल बरोबर मला ओळखू येतो, हा ऑर्गॅनिक पिकलेला आहे, हा केमिकलवर पिकलेला आहे, म्हणून मी तो बरोबर निवडून आणतो. मी जर काकडी आणली ना, ती कधीच कडू निघत नाही, म्हणजे चिरंजीवने आणली तर कडूच येते त्याच्यामध्ये. मग का? अभ्यास कमी पडतो. जेव्हा त्याचा वेळ त्यावेळेस तो बी आणील. म्हणजे मी बरोबर असा भाजीपाला आणतो की त्या भाजीपाल्यामध्ये ऑर्गॅनिकचे अंश आहेत. मग मला सांगा, आज माझ्यासारखा माणूस जर तिथं फसतोय तर सामान्य माणसाची काय कहाणी आहे? काय? सामान्य ग्राहकाचा अन्नधान्यावरून भाजीपाल्यावरून काय उडालाय? विश्वास. चाललाय. आणि तो विश्वास त्याचा उडाला नाहीये, शेतकऱ्याचा विश्वास उडाला, लक्षात ठेवा. आता मला सांगा, शेतकरीच रोगट झालाय, त्याच्या घरामध्येच महामोरा आजार आहे का नाही? पूर्वीच्या काही लोक विचारायचे तुमचे पोरं किती तुम्हाला, आता तसं नाही, आता विचारायचे पोरं कसे, बरोबर आहे. हा हे आहे. पूर्वीचे विचारायचे तुम्हाला जमीन किती, आता तसं नाही, पुढच्या काळामध्ये असं येणार आहे, तुमची जमीन सुपीक जमीन किती. खरंय. बंजर जमीन तर प्रत्येकाकडे, काय विचारता तिला? पिकणारी वांजुटी काय आणाल का तुम्ही? नाही. मग वांजुटी जमीन कशी चालते तुम्हाला? म्हणजे आज प्रत्येक जमीन काय करायच्या मागे? नापीक करायच्या मागे. वांजुटी ती कांद्याच्या शेतीमध्ये का वांदा झाला? कांद्याच्याच नाही, कुठलीही शेती असू द्या, त्या शेतीमध्ये तुम्ही जर अमृत पिकवलं आणि प्रॉपर वेने जर पिकवलं तर त्याचे 100 रुपये जर गुंतवले तर 200 रुपये 300 रुपये होतात. म्हणजे शेतकऱ्याला 300% 200% नफा कधीही आहेच. आणि त्याचबरोबर मग आहे ना नफा? आहे. त्याचबरोबर मी हे पण बघितलं मार्केटमध्ये, जर आपल्याकडे सोनं असेल ना, हा, तर त्याची कॉलर मार्केटमध्ये टाईट असते. क्या बात आहे. यस, तुम्हाला सांगतो, म्हणजे तिथं अशी चर्चा व्हायची, माल जर विकला 10-15 जण आजूबाजूचे व्यापारी जर तिथं आले, हा किसान कोणी, मग तेव्हा त्यांना सांगून हाका मारून म्हणून इकड्या म्हणायचे हे शेतकरी. आणि बाकीच्या लोकांचा माल असल्यावर ते व्यापार दे उचला रे, चला उचला गाबाळ कोणाचं आहे, उचला. म्हणजे आजपर्यंत अनुभव विचारत नाही. बरे खोटे क्वालिटी माल पिकवला तर तिथं त्याला तेवढा इज्जत आहे. आता माझा मागच्या वर्षी जो रिजेक्शन पंक्चर झाला माल हा. होता ना, तो बी चांगल्या किमती टिकला, आहे का नाही? 60-70 गेला होता. डाळिंबाचं बरोबर आहे ना? म्हणजे आपण म्हणतो ना, हे पुढले हा. असे टोचलेले जे रिजेक्शन आहे ना, जे- तो बी चांगला माल गेला होता माझा. निलावच्या वेळेस मी नाही व्हिडिओ काढायचो, व्यापारी लोक त्या वकलाचे व्हिडिओ काढायचे निलाव चालू असते. बरोबर आहे की नाही? बरोबर. म्हणून आणि माणसाची वृत्ती मला तेच सांगायची ना, तुम्ही सुद्धा यावर्षी थोडेसे डायव्हर्ट झाले ना, बरोबर. झाली ना क्वालिटी कमी. म्हणजे काय होतं शेतकऱ्याचं, का तो चांगले दिवस आले का तो आपले वाईट दिवस लगेच काय होतो विसर विसरतो, आणि मग परत आपले पहिले पाडे सुरू परत करतो. आणि मग लोक मला विचारतात राम सरांना, का राम सर तुमचा तो शेतकरी परत दिसत नाही हो, आता त्याची पाडे सुरू झाली पहिले, आता कसं सांगू यांना, आणि कसं सांगू? ती गाडी निघून गेल्यावर वेळ कळती. बरोबर आहे ना? आणि परत राम सरांना तोंड कसं दाखवायचं का हो? थोडस मला सांगा ना, परत राम सरांना तोंड कसं दाखवायचं, असा विषय राहतो ना. म्हणजे त्या 2 वर्षापूर्वी इतका मस्त माल आला होता, हे तर आनंदाने म्हणजे जादू आहे. बरोबर आहे ना? यांनीच नाव या वर्षी कांदे लावले, काही एवढे खास झाले यांच्याशी. बरोबर आहे ना? लक्ष द्या. म्हणजे लक्षात आलं तुमच्या, शेवटी सगळा खेळ हा मातीवर आहे. मग तुम्ही जर मातीला बलवान केलं तर शेतकऱ्यासारखा धंदा नाही जगामध्ये, नाही धंदा नाही. आणि शेतकऱ्यासारखा धंदा नाही जो त्याला एका वर्षात श्रीमंत करू शकतो. पण शेतकरी त्या दृष्टीने बघा,
बाकीचे सगळे दुकानदार किंवा व्यावसायिक हे आपल्या व्यवसायाचा अभ्यास करतात, आपल्या व्यवसायाला भांडवल बाजूला काढून ठेवतात. मग तुम्ही ते करायला पाहिजे. तुमच्या कांद्यामध्ये समजा जेव्हा तुम्ही 10 लाख झाले तर 10 लाखात तुम्ही 2 लाख कुठे काढून ठेवायला पाहिजे होते पुढच्या वर्षाच्या कांद्याला, आणि ते जर काढून ठेवले असते तर या वर्षी त्याचे बाप असते. बरोबर चूक आहे. म्हणजे आपणच आपली प्रगती काय करतो, थांबवतो. आणि आम्ही उधारीमुळे तिकडे लाख तिथे अडलं. मग मला सांगा हे सगळे बिझनेसमॅन नाही हे सगळे बिझनेसमॅन रोख बिझनेस करतात म्हणून ते श्रीमंत आहे. मग जर शेतकरी जर उधार करायला लागला तो कधी गरीब श्रीमंत होऊ शकत नाही. म्हणजे एससीटी वैदिक जर मनापासून केलं ना ताकद आहे. तर त्या माणसाचं डायरेक्ट त्या वर्षी कल्याण म्हणजे कल्याणच. म्हणजे जिथं 10 वर्ष गिन्नी राहिलं, गिन्नी सारखं पीक कसं आहे म्हणजे 2 ते 2.5 महिन्यात निघणार आता बघा पावसाळी ताकद राहत नाही ना. हा 2.5 नाही, महिन्यात आपण निकस काढून घेतो ते निकस होत चालली. जमीन निकस केली, अशा रानामध्ये मी रोप टाकलं. फक्त ह्या एससीटी वैदिकच्या जीवावरती मी डेअरिंग केली आणि रोप टाकलं, आणि ते कारण मला पर्याय रान नव्हतं सारखं पावसात रोप भिजून सुद्धा टाकायचं दुसरीकडे, म्हणून मी त्या रानात डेअरिंग केली. आलं तर आलं, म्हणलं आपल्याला गेलं तर ते गेलं. वापरायचं. या हिशोबाने. 100% अशा हिशोबाने. रोप आलं सर. आणि मला सांगा तुमचं रोप त्याच वर्षी गेलं, तुम्हाला मला तेच सांगायचं आहे ह्या वर्षी पावसाळा येणार आहे. पावसाळ्यामध्ये कांद्याच्या रोपाच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांना प्रश्न असतो, किंवा फोक कांदे करायचे त्यांनाही प्रश्न असतो, किंवा काही टुबून करतात. सगळ्यांना एक लक्षात ठेवलं पाहिजे काय का जेव्हा तुम्ही रोपासाठी एससीटी दिगचा बेस डोस वापरणार आहे, मी तुम्हाला मागाशी काय सांगितलं, फार दलदल होऊ द्या. समजा तुमच्याकडे सारखा पाऊस पडला, त्या बिघ्याला रोपाला 5 लिटर सॉइल चार्जर सोडा, किती रुपयाचं होईल? 5 लिटर सॉइल चार्जर 2,500 रुपयाचं. अरे पण तुमचं लाखो रुपयाचं कांदा वाचल ना. 70,000 रुपयाला मीच गेलो मातीत, बरोबर आहे की नाही? काहीच नाही आला आता. कधी या वर्षी चालू वर्षी मग टाकलं नाही म्हणून, नाही टाकलं, पण कमी टाकलं. सेकंड डोस पुढचा म्हणजे ते टाकायला पाहिजे. तुम्ही जेवण 5 लिटर पुन्हा टाकायला पाहिजे होतं, ते टाकलं नाही. जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा स्ट्रेस तयार होतो जमिनीमध्ये प्रचंड, बरोबर आहे ना? कारण पाणीमध्ये जमिनीमध्ये असलेले क्षार सगळे काय होतात, ऍक्टिव्हेट होतात, बरोबर आहे? अशा वेळेस मग जमिनीला ह्युमसची गरज असते, आणि जर क्षार ऍक्टिव्हेट झाले तर झाड काय होतं लगेच मुळं, कारण लहान मुलं जे बाहेर निघतात, पांढरी मुळी जेव्हा निघते बाहेर, त्या पांढऱ्या मुळीला काय पाहिजे हो, जसं लहान मुलाला चिवचा चारा कसा असं मऊ मऊ चारा पाहिजे का नाही, म्हणजे त्याला पाहिजे दूध. तसं एससीटी वैदिकचं मिल्क चार्जर हे पिकांचं दूध आहे, हे लक्षात ठेवा. काय आहे? लहान बाळाचं दूध आहे. तुम्ही जेवढं जास्त द्याल तेवढं त्या पिकासाठी चांगलं, आणि तेवढं तणासाठी घातक, हे लक्षात ठेवा. एससीटी वैदिकच्या जे काही सॉईल चार्जर आहे त्यांनी तणाची मुळी जाम होती, पण पिकाची मुळी काय होती, बेफाम होती. म्हणजे हे लक्षात ठेवा. मुळी जर चांगली जर असली तर वर झाड लगेच दाखवतात. तोंड चांगलं तर पोट चांगलं. मुळी तोंड आहे ना, म्हणजे त्याच वेळेस 10 लिटर लागो, पाण्याचा परंतु सुद्धा ताण ते सहन करतं. मी ते पण अनुभवलं. वापरा. तुम्हाला जास्त प्रॉब्लेम आहे 5 लिटर वापरा, आणि खूप प्रॉब्लेम आहे 10 लिटर सोडून द्या. तुमचं रोप कुठेच जाणार नाही. त्याला बुरशीनाशकही मारू नका, तणनाशकही मारू नका, काहीच मारू नका. सिंपल काम आलं लक्षामध्ये. म्हणजे पहिल्या तणनाशक नंतर परत काहीच करायची गरज नाही. त्याच्याबरोबर सॉईल चार्जर घेऊन, म्हणजे आम्ही तणनाशक मध्येच टाकलं सर. सॉईल चार्जर तणनाशक मारताना आम्ही जे बाकीचे झिंग देतात ना दुकानदार, आम्ही काय केलं, आम्ही शिल्लकच ठेवायचं. सॉईल चार्जर तणनाशक मारताना का सॉइल चार्जर टाकून 10 ml प्रति लिटर. 10 ml प्रति. आता प्रमाण वाढवा, आता 20 ml प्रति लिटर करा सगळ्यांनी, 20 ते 30 ml प्रति लिटर करा. कारण जमिनीमधली क्षारता काय झाली आहे, वाढली. त्याच्यामुळे त्याचं प्रमाण वाढवा. आणि तुम्ही तणनाशकामध्ये कांद्याच्या बाबतीत सांगतो मी, बाकी नाही, त्याच्यामध्ये तुम्ही सॉईलच्या 20 ml 30 ml प्रमाणे जर वापरलं तर तणही राहत नाही आणि कांदा बी जोमदार राहतो, बरोबर आहे की नाही? सर्वांनी अशा प्रकारे कांद्यामध्ये वापरा, आणि सर्वांचा जो वांदा झालाय तो दूर करा. ती एक प्रकारची हा.